सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 20मध्ये आज आपण समास 6वा शिकणार आहोत. या 6व्या समासाचे नाव आहे आत्मागुण निरूपण. आत्मागुण निरूपण. समर्थ माऊली सांगतात, या विश्वामध्ये दृश्याचा अवाढव्य पसारा आहे, अवाढव्य विस्तार आहे, परंतु सारे दृश्य जाणीवयुक्त नाही. काही दृश्य जाणीवसहित म्हणजे सजीव आहे, तर काही दृश्य जाणीवरहित म्हणजे निर्जीव आहे. जीवांच्या ठिकाणी प्रगट होणारी जाणीव अनेक प्रकारांनी व्यक्त होते. विचार, धैर्य, द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, श्रवण, मनन, विवरण, बद्ध, सिद्ध, 9 प्रकारची भक्ती, 4 प्रकारच्या मुक्ती, 4 अवस्था, 8 देह, अनेक त्रिपुटी, अशा रीतीने जाणीवेचे प्रकार किती म्हणून सांगावे. मूळ पुरुष अंतरात्मा 1000 प्रकारांनी दृश्यात विलास करतो. आदिशक्ती व शिवशक्ती त्याचीच नावे आहेत. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, विज्ञान, ध्यान, अनुसंधान, आत्मनिवेदन या सर्व प्रत्ययाच्या गोष्टी अंतरात्म्याचेच गुण आहेत. मूळ जाणीवेचा हा पसारा आहे, खेळ आहे. माणसाने त्या अंतरात्म्याची उपासना करावी. त्यातूनच पुढे निरंजनाची म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होते. मी त्याला जाणतो हा अनुभव ओलांडून तदाकारपणाने एकरूप होऊन परब्रह्माला ओळखायचे असते. त्या ठिकाणी संदेह आणि अनुमान यांना स्थान नाही. दृश्यामध्ये 2 भेद आहेत. एक जाणीवरहित आणि दुसरा जाणीवसहित. हा दुसरा प्रकार जाणीवसहित म्हणजे विश्वामधील अनंत प्रकारचे जीव प्राणी होत. त्यांच्या 84 लक्ष योनीचा हिशेब सांगतात. जर पृथ्वी फिरून पाहिली तर आपल्याला ठिकठिकाणी पाणी आढळते, पण काही ठिकाणी मुळीच पाणी नसते. केवळ उजाड माळ जमीनच असते. दृश्याचा विस्तार हा असाच आहे. दृश्यापैकी काही भाग जाणीवेने शोभतो, तर काही भाग जाणीवरहित असतो. दृश्याचा जाणीवरहित भाग बराच आहे. जाणीवेने शोभणारे जे दृश्य आहे त्याच्या 4 खाणी, 4 वाणी आणि 84 लक्ष जीव योनी आहेत. शास्त्रामध्ये हे सगळे अगदी व्यवस्थितपणे सांगितलेले आहे. या 84 लक्ष योनींचा हिशेब जो दिलेला आहे तो आपण बघूया. पाण्यात जन्मणारे प्राणी 9 लाख, पक्षी 10 लाख, कृमी कीटक 11 लाख, गाई बैलांसारखे पशु 20 लाख, वृक्ष इत्यादी स्थावर 30 लाख आणि माणसे फक्त 4 लाख. अशा 84 लक्ष योनी आहेत. पापपुण्य सारख्या प्रमाणात समान असेल
तेव्हा नरदेहाची प्राप्ती होते. आपण जे नरदेहाला आलो, मनुष्य जन्माला आलो, याचा अर्थ आपण इतर 80 लक्ष योनीमध्ये फिरल्यानंतर मनुष्य जन्माला आलेले आहोत. तर 84 लक्ष योनींचा हिशेब हा असा आहे. त्यामध्ये जितके प्राणी आहेत त्यांच्यात जाणतेपण आहे, म्हणजे जाणीव आहे. प्राण्यांच्या शरीराची रचना अनंत प्रकारची आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्या विविध प्रकारांना मुळीच मर्यादा नाही. अक्षरशः रोज अनंत प्राणी जन्माला येतात आणि मृत्यू पावतात. ही पृथ्वी हा त्यांचा आधार आहे. जे जे प्राणी जन्माला येतात त्या प्रत्येक प्राण्याचा आधार कोण आहे? पृथ्वी. कारण पृथ्वीशिवाय त्यांना जीवन जगणे शक्य नाही. यानंतर आपण पुढे विचार केला तर व्यक्तदशेला आलेली पंचमहाभूते आढळतात. या पंचभूतांपैकी काही इंद्रियगोचर म्हणजे इंद्रियांना दिसणारी आहेत, तर काही भूते इंद्रियांना दिसत नाही तरी ती गुप्त रूपाने असतातच. जे ते चंचलपणा आहे ते अंतरात्मा आहे असे आपण ओळखावे. समर्थ म्हणतात, आता जाणीवेचे राहणे कोठे कोठे असते ते ऐका. जाणीव हेच अंतरात्म्याचे स्वरूप असल्याने जेथे जेथे जाणीव असते तेथे तो अंतरात्मा असतोच. परंतु जाणीव व्यक्त करताना तो वेगवेगळ्या प्रकारची रूपे घेतो. त्याचे वर्णन ऐका. सुख आणि दुःख यांची जाणीव जीवाला असते, त्याचप्रमाणे ती सदाशिवाला म्हणजे जगदीश्वराला पण असते. विलक्षण असे अंतःकरण पंचक म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतरात्म्याचाच अंश आहे. स्थूलामध्ये आकाशाचे गुण म्हणजे काम, क्रोध, भय, शोक आणि मोह हे आत्म्याचे अंश समजावेत. तसेच सत्व, रज आणि तमसुद्धा आत्म्याचेच गुण आहेत. अनेक प्रकारचे विवेकयुक्त विचार, धैर्य, नवविधा भक्ती, चारी मुक्ती, अलिप्तपणा, सहज स्थिती, द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण, दृश्य, द्रष्टादर्शन, ध्येय, ध्याता, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, वेद, शास्त्रे, पुराणे आणि त्यांचा अर्थ, गुप्तपणे चाललेला परमार्थ, सर्वज्ञपणाने आलेले सामर्थ्य, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, शुद्ध विचार करणे, बोध, प्रबोध, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, प्रकृती पुरुष, मूळ माया, पिंड, ब्रह्मांड, 8 देह, परमात्मा व परमेश्वरी, जगदात्मा व जगदीश्वरी, महेश्वर आणि माहेश्वरी हे सर्व प्रकार आत्म्याचेच गुण आहेत आणि हे सर्व जाणीवेचे व्यक्त होणारे प्रकार आहेत. जेवढे म्हणून सूक्ष्म नामरूप आहे तेवढे सर्व अंतरात्म्याचे स्वरूप आहे. अशा सूक्ष्म नामरूपाच्या संकेताची नावे खूपच आहेत, त्यांना मर्यादाच नाहीत. सूक्ष्माच्या प्रांतात अंतरात्मा जाणीवेची इतकी अनंत रूपे घेतो
की त्याला काही सीमाच नाही. समर्थ त्या आत्म्याचे आणखी काही गुण सांगतात. आदिशक्ती, शिवशक्ती, मूळ माया, सर्व प्रकारच्या शक्ती, नाना पदार्थांची उत्पत्ती व स्थिती, पूर्वपक्ष आणि सिद्धांत, गाणे बजावणे, संगीत, नाना अद्भुत विद्या, ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असत्वृत्ती, सत्वृत्ती, ज्ञानमात्र अलिप्तपणा, पिंड आणि ब्रह्मांडातील तत्वांचा शोध, अनेक तत्वांचा निवाडा, स्पष्टपणे विचार करणे, नाना प्रकारचे ध्यान, अनुसंधान, विविध प्रकारच्या स्थिती, अनेक प्रकारचे ज्ञान, अनन्य आत्मनिवेदन, त्यानंतर 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव, 88,000 ऋषी, असंख्य भूत पिशाचे, 3.5 कोटी भूतावळ, 56 कोटी चामुंडा, 9 कोटी कात्यायनी, चंद्र, सूर्य, तारामंडळ, अनेक नक्षत्रे, ग्रहमंडळे, शेष, कुर्म, मेघमंडळे, देव, दानव, मानव, अनेक प्रकारचे जीव, सर्व प्रकारचे भाव आणि अभाव. भाव म्हणजे असणे आणि अभावचा अर्थ आहे नसणे. हे सगळे आपण जे ऐकले ते सर्व आत्म्याचेच गुण आहेत. अशा रीतीने त्या अंतरात्म्याचे अनेक गुण आहेत, परंतु ब्रह्म मात्र निर्गुण, निराकार आणि निर्विकार आहे. जाणणे किंवा जाणीव असणे हा खरा अंतरात्म्याचा गुण आहे. मग ती जाणीव पूर्ण असो किंवा अपूर्ण व एकदेशी असो, अशा प्रकारच्या अनेक गुणांनी अंतरात्माच या दृश्यामध्ये, या विश्वामध्ये भरलेला आहे. अशा त्या अंतरात्म्याला पाहणे, त्याची ओळख करून घेणे हीच त्याची उपासना होय. अशी उपासना जो करील त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होईल, म्हणजे तो निस्संदेह होईल. या निस्संदेह अवस्थेत कल्पनेला मुळी वावत नाही, कारण तीच अंतिम अवस्था आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 20व्या दशकातील आत्मा गुणनिरूपण नावाचा 6वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करूया.